नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की राजपूत या समाजाच्या आर्थिक विकासासाठी एक महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे. त्या महामंडळ बद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर त्या व्हिडिओची आपण आजच्या डेटमध्ये सुरुवात करूया. आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास हे महामंडळ स्थापन करण्यात आलेले आहे. त्या संदर्भात थोडीशी माहिती. राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये रहिवासी असलेल्या राजपूत समाजातील लोकांना आर्थिक पाठबळ मिळावे, तसेच या समाजाची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी आहे. राजपूत समाजातील घटक आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. या समाजातील युवकांना उद्योग व्यवसायासाठी अर्थपुरवठा होऊन बेरोजगारी कमी होऊन समाजाचा आर्थिक स्तर सुधारणे आवश्यक आहे. यासाठी राजपूत समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसारच राजपूत समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शेतीपूरक व्यवसाय, विपणन प्रक्रिया, उद्योग, पुरवठा आणि साठवणूक याचबरोबर लघु उद्योग, वाहतूक, अन्य व्यवसाय उद्योग उपलब्ध करून देणे किंवा त्यास अर्थसहाय्य करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून आर्थिक स्तर उंचावणे यासाठी 23 सप्टेंबर 2024च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यानुसार कंपनी अधिनियम 2013च्या कलम 8 अंतर्गत शासकीय हमी नसलेली व भाग भांडवल नसलेली कंपनी म्हणून वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येत आहे. त्याच्या संचालक मंडळामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, वित्त विभागाचे सचिव हे सदस्य, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे सचिव सदस्य, नियोजन विभागाचे सचिव हे सदस्य असतील. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे सचिव, कृषी व पदुम विभागाचे सचिव सदस्य, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सचिव हे सदस्य असतील. तसेच महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हे सदस्य सचिव असतील. राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचा प्रतिनिधी सदस्य असेल. तसेच इतर 7 अशासकीय सदस्य हे सचिव असतील. व्यवस्थापकीय संचालक हे किमान मंत्रालयीन सहसचिव दर्जाचे असतील. या महामंडळाचे मुख्यालय हे छत्रपती संभाजीनगर येथे राहील. महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल हे 50 कोटी इतके आहे. दरवर्षी या महामंडळाच्या भागभांडवलासाठी निधीच्या उपलब्धतेनुसार तरतूद केली जाईल. तसेच या महामंडळाच्या कार्यालयाची जागा व आवश्यकतेनुसार असलेला कर्मचारी वृंद उपलब्ध करून देण्यात येईल, असे या महामंडळाचे जी.आर. निर्गमित करण्यात आलेला होता. तो राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ याबद्दलची आपण सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे. अशीच माहिती आपल्यालाही मिळावी, नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचावेत म्हणून आपल्या चॅनलला लाईक करा, मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.